तर आपल्या या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत संक्रांती स्पेशल खेंगाटची भाजी। तर ही भाजी जवळजवळ सगळ्यांनाच माहीत असेल। तर भोगीच्या दिवशी खास ही भाजी केली जाते आणि सोबत भरमसाठ असे तीळ घालून बाजरीची भाकरी। चला तर मग वाट न बघता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर आता खेंगाटची भाजी बनवण्यासाठी इथे आपण मोसमी भाज्या घेतलेल्या आहेत। म्हणजेच या दिवसामध्ये ज्या भाज्या अवेलेबल असतात या सर्व भाज्या आपण घ्यायच्या आहेत आणि भाज्यांचं प्रमाण आपण कमी जास्तही करू शकतो। आणि हे आहे वाटण बनवण्यासाठी खास साहित्य। तर आता इथे आपण 2 चमचे तीळ घेतलेले आहेत। गावरान तीळ घ्यायचे आहेत, जास्त पांढरे तीळ नका घेऊ। आणि 4 मोठ्या आकाराचे कांदे कट करून घेतले आहेत। 1 इंच आलं, तसेच 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि खोबरं हे आपण खिसून घेतलेलं आहे। भरपूर अशी कोथिंबीर। तर याचं आपण वाटण बनवणार आहोत। तर आता सर्वप्रथम आपण तव्यामध्ये तीळ थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। अगदी तडतड उडेपर्यंत आपण तीळ भाजायचे आहेत। थोडासा रंग बदलला की लगेच हे तीळ आपण काढून घेऊया। तर आता तीळ काढल्यानंतर याच तव्यामध्ये आपण खिसून घेतलेलं खोबरं भाजून घ्यायचं आहे। खोबरं हे थोडंसं लालसर होईपर्यंत भाजायचं आणि लगेच काढून घ्यायचं। तर आता खोबरं ही छान असं भाजून तयार आहे। थोडासा हलकासा याला लालसर रंग आलाय आणि आपण खोबरंही काढून घेतले। आणि आता याच्यामध्येच आपण भरमसाठ चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे। कांद्यावर थोडंफार तेल घालायचं। तेल घातल्यानंतर कांदाही आपण ओबडधोबड परतून घ्यायचा आहे। म्हणजे हलकासा गुलाबी रंग आला की लगेच कांदाही आपण काढून घेऊया। खूप जास्तही आपल्याला याला परतून घ्यायचं नाहीये, अगदी काळा होईपर्यंत। तर आता कांदा काढल्यानंतर थंड होऊन देऊ आणि मग हा बारीक करून घेऊ। तर सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेलं खोबरं आणि तीळ बारीक करून घ्यायचे आहेत। आणि मग नंतर आपण भाजून घेतलेला कांदा, तसेच अद्रक आणि लसूण हेही बारीक करून घ्यायचं आहे। छान असं याच्यामध्ये वाटण एकदम बारीक करून घ्यायचंय आणि तयार वाटण आपण भाजीसाठी घालायचं आहे। तर आता इथे आपण एक अशा प्रकारची कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये 3 चमचे तेल घातलेलं आहे। तर तेलाचं प्रमाण हे जास्त ठेवायचं आहे, तरच भाजीला रंगही छान येतो आणि भाजी चवीलाही एकदम छान अशी लागते। तर आता हे वाटण घालून आपण हे वाटण छान असं अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर आता याला तेल सुटले आणि यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत। तर मसाल्यांमध्ये आपण 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लसूण चटणी, 2 चमचे घरी बनवलेला काळा मसाला, 1 चमचा पॅटी मिर्च पावडर, याने रंग खूप छान येतो। आणि अगदी चिमूटभर आपण यामध्ये हळद घातलेली आहे। आणि हे सर्व मसाले घालून व्यवस्थित याला आपण परतून घ्यायचे आणि मग नंतर यामध्ये आपण सर्व भाज्या घालूया। तर आता यामध्ये आपण गाजर, हरभरा, पावटा, वाटाणा, घेवडा, वांग आणि भरपूर असे तीळ घालून आपण हे सर्व एकत्र करून घेऊया। सर्व भाज्या छानपैकी मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालूया। तर आता यामध्ये 1 ग्लास पाणी आपण घालायचं आहे। पाण्याचं प्रमाण तुम्ही जशी तुम्हाला भाजी घट्ट पातळ हवी असेल त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्तही करू शकता। तर पहिले लोक म्हणायचे बघा, न खाई भोगी तो सदा रोगी। म्हणजेच जर आपण भोगीची भाजी नाही खाल्ली तर आपण सारखे आजारी पडतो। तसेच खास भोगीच्या दिवशीच ही भाजी केली जाते। असो, तर आता भाजीवर आपण 5 मिनिट झाकण ठेवूया। तोपर्यंत आपण बाजरीची भाकरी बनवूया। तर तुम्हाला एक सांगू का, या भाजीबरोबर बाजरीच्या भाकरीचाच मान असतो। त्यामुळे आपण मस्त बाजरीची भाकरी करून त्यावर भरमसाठ असे तीळ लावून ही छान अशी बाजरीची भाकरी बनवूया। आणि खेंगाटसोबत ही भाकरी आपण खायची आहे। अजूनच दुप्पट चव आपल्या भाजीला येते हा। तर आता भाकरी तयार आहे आणि आता आपण बघूया भाजी झाली की नाही। तर झाकण काढले आणि खूप छान अशी भाजीला तरी आलेली आहे। मस्त असा रंग आलेला आहे। एकदम झणझणीत अशी ही भाजी बनून तयार झाली आहे बरं का। तर हां, एक सांगायचं विसरलेच, या भाजीला ना बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखतात।
तर काही ठिकाणी या भाजीला लेकुरवाळी भाजी म्हणतात, काही ठिकाणी याला गावरान खेंगाट भाजी म्हणतात, तर काही ठिकाणी याला बोगीची भाजी म्हणतात. तर आमच्या भागामध्ये याला खेंगाटची भाजीच म्हणतात. तर आता भाजी बनून तयार आहे आणि मस्त गरम गरम भाजी सोबत बाजरीची भाकरी आपण खाण्यासाठी सर्व करूया. तिळगुळ घ्या आणि गोड बोला. तर तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.